हां, नमस्कार. मी निधी प्रभू, कथ्थक नृत्यांगना, मुंबईवरनं. आणि वयाच्या 3ऱ्या वर्षीपासून मी नृत्य करत आहे आणि आता गेली 18 ते 19 वर्ष मी कथ्थक नृत्य करत आहे. आणि त्याच्यामध्ये अजून ॲडिशन म्हणजे गेले 12 वर्ष मी कथ्थक सोलो परफॉर्मर म्हणून भारतामध्ये, भारताबाहेर अनेक ठिकाणी माझे परफॉर्मन्सेस केलेले आहेत. बरं, मी कोरिओग्राफरसुद्धा आहे. माझी नादनिधी नावाची संस्थासुद्धा आहे आणि या संस्थेअंतर्गतच हा आता महाराष्ट्र दौरा मी सुरू केलेला आहे. तुम्ही प्रश्न विचारा, कारण मला असं बोलता नाही येणार, असं ऑड होईल. तुमचा कॉन्फिडन्स वाटतो. 4 लोकांमध्ये पटकन कळून येतं की अरे ही मुलगी कथ्थक शिकते वाटतं, कारण बसण्याच्या याच्यावरनं कळतंय हे, किंवा बोलण्याची पद्धत. आपण हातवारे जरा जास्त करतो ती गोष्ट वेगळी, पण डोळे बिळे असं करून वगैरे आपण बोलतो. पण 4 लोकांच्या मध्ये पटकन कॉन्फिडन्समध्ये बोलणं कोणत्याही विषयाला. बरं, कथ्थक डान्सर म्हणून मलाही ते वाटतं की मी मुलींना पण सांगते की तुमचा अभ्यास पाहिजे, तुमचं चौफेर, तुमचं लक्ष पाहिजे. तुम्हाला राजकारणामध्ये काय चाललं आहे ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे, तुमच्या सगळ्या गोष्टींमध्ये काय चाललं आहे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. का? कारण अभ्यास, कलाकार नुसतं कला असून उपयोग नाही, त्याला बुद्धीची जोड हवी. आणि बुद्धीची जोड असेल तर कलाकार अजून खूप पुढे जातो. तर बुद्धीची जोड म्हणजे काय? शास्त्र हवं. आणि ते शास्त्रीय नृत्य आहे म्हणजे काय? त्याला शास्त्र आहे, अभ्यास आहे. आणि जर तुम्ही ते कराल ना तर कोणीही तुमच्यासमोर थोडं झुकतं. करण्याचा उद्देश तोच होता. कारण मी गेले 13 वर्ष आज भारतामध्ये खूप ठिकाणी मोठ्या मोठ्या फेस्टिवल्समध्ये देवाच्या कृपाने मी परफॉर्म केलं. पण त्याच्यानंतर पण मन भरलं नव्हतं याच्यासाठी की अजूनही मी जनमानसात का नाही पोचते. आणि फेस्टिवलला येणारे एक लिमिटेड ऑडियन्स आहे, ज्यांना कळतं की त्यांच्या आईबाबांना कळतं की आज माझ्या मुलीला घेऊन जाऊ शकतो. पण आता ज्यांच्या घरामध्ये ते पोचतच नाही आहे त्यांच्यासाठी मला चला ना तुमच्या शहरामध्ये मग मी येते. कोण आहे, कोणाला अजून शिकायचं आहे, कोणाला काय इन्स्पिरेशन हवं आहे, कोणाला काय मदत माझ्या साईडने पण होऊ शकते, याच्यासाठी हा दौरा सुरू केलेला आहे. आणि मुलींचा रिस्पॉन्स म्हणजे जोपर्यंत तुम्हाला त्या रंगमंचाचा अनुभव येत नाही तर ही शिस्त पण माझ्या आईने मला लावली होती. समोर एक ऑडियन्स असो, नाही तर 1000चा ऑडियन्स असो, नाही तर 5000चा असो, कला तुमची ठाम पाहिजे. तुम्ही ते जे तिकडे 15 मिनटं, 20 मिनटं, 1 तास परफॉर्म करा, ते सगळं तिकडे मांडायचं आहे. मग त्याच्यासाठी रसिक आहे ना, एक असेल तो पण रसिक आहे. कधी कधी मंदिरामध्ये परफॉर्म करायला देव आहे की आपला रसिक, त्याच्यासमोर परफॉर्म करायचं आहे. पण याची क्लॅरिटी पाहिजे. मग तुम्हाला प्लॅटफॉर्म खूप ठिकाणी आहे, कुठेही तुम्ही करू शकता. आज सकाळी इतकं जळगावमध्ये सुंदर मंदिरामध्ये मी जाऊन आले. त्यांना विचारा की मी करू एक 5 मिनटं, मला इथे नृत्यसेवा करायची आहे, का नाही कोणी करेल पटकन की नाही. मला उद्या रामनवमी येते, आपले सण येत आहे, करा. तुम्हाला तुमच्या पोर्शनमध्ये शिकवलेलं आहे. सुरुवात कुठून होते माहिती आहे का? पालकांकडनं होते. तुम्ही जेव्हा तुमच्या घरामध्ये एखादं गॅदरिंग असेल, तुम्ही काय फेस्टिवल असेल, गणपती असेल, तर जेव्हा तुमच्याकडे काही असेल तर तुम्ही मुलीला संगीतला तुम्ही बॉलिवूड, बरं विषय निघाला, संगीतला बॉलिवूडच्या थीम घेऊन लोक परफॉर्म करतात. करावा, कारण प्रत्येकाने शेवटी नृत्य स्पर्धात ना आनंद घेत आहे. पण आता प्रियंका चोप्राची आई मधू चोप्रा, त्यांना मी आत्ता कथ्थक शिकवलं. त्यांचं मुलाचं लग्न होतं, म्हणजे प्रियंकाच्या भावाचं. त्यांनी संगीतमध्ये नाही दुसरं काही केलं, त्यांनी प्युअर कथ्थक केलं. आणि त्यांनी मला सांगितलं की नाही निधी, मुझे तोडे सिखा, मुझे कवित्त सिखा. आणि त्यांनी ते शिकलेल्या पण होत्या. त्यांनी ते रिव्हिजन केलं, व्यवस्थित घुंगरू बांधून पढंत करून त्यांनी संगीतमध्ये ते परफॉर्म केलेलं आहे. म्हणजे काय झालं, संस्कार. आता आज एवढं चोप्रा फॅमिली, प्रियंकाची आई असून त्यांचं स्वतःचं एक मोठं विश्व असूनसुद्धा प्रामाणिकपणा बघा त्यांचा. तो कथ्थकसाठीचा प्रामाणिकपणा आहे की नाही घुंगरू बांधलेत तर नाही मुझे अभी. आणि म्हणजे इतकं की त्यांनी इतकी मेहनत घेतली की मला सतत फोन करून की निधी ये मेरा हस्तक अच्छे से नहीं हो रहा है क्या. सांगायचा उद्देश असा, किंवा त्याचं तुमच्याकडे संगीत होतं की का नाही मग तुम्ही मुलीला सांगतात की जा आज आपण वंदनेने संगीतची बघतील ना लोक. तर तुम्ही पालकांनी पण मुलींनी पण ते स्वतः पुश केलं पाहिजे की मी करते, बघा लोक 2 मिनटं बघतील,
हळूहळू 5 मिनटं बघतील, हळूहळू 10 मिनटं बघतील, मग 1 तास बघतील. तर प्लॅटफॉर्म कलाकाराने स्वतःचा प्लॅटफॉर्म स्वतःच उभारायचा असतो. कोणीही आपल्यासाठी दरवाजा वाजवून येत नाही. हो हां, देर इज अ डिसिप्लिन, देर इज अ स्केलेटन, ते त्यांना पाळावं लागतं. बरं, आता याचा मिलाप कसा झाला तर आपल्याकडे 12 मात्रा आहेत, त्यांच्याकडे पण सगळ्या 12 मात्रांमध्ये घडतं. फक्त एक गोष्ट वेगळी आहे ज्याने मला वेळ लागला. सम आपली एका मात्रेवर असते, त्यांची 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 12 1 2 3 4, सो ती 12ला असते आणि आपली सम असते 1ला. आणि हा नॅचरली आपल्याला ते येऊन आपल्या समेवरती येण्याचा जो अंदाज असतो तो मला थोडा फक्त ते गणिती वेगळं आहे. पण शेवटी रिदम आहे. रिदम हा म्हणजे ताल, आपण त्याला ताल म्हणतो. रिदम आहे हा युनिव्हर्सल आहे. 4चं बीट आहे हे युनिव्हर्सल आहे. 1 2 3 4 1 2 हा युनिव्हर्सल आहे. मग त्याला काही नंबर्स तुम्ही 1 2 3 4 म्हणा, 1 2 3 4 म्हणा, तर त्याचा तो मिलाप आहे. तर आणि त्याच्यामध्ये मी कुणाल ओम बरोबर मी हे कथ्थक फ्लेमिंग कसं करते. तर आता आता ही संकल्पना लोकांना पटावी किंवा त्याला त्याचा आनंद घेता यावा म्हणून आम्ही राजस्थानी फोकला जोडलेलं आहे. तर ते सगळे फोक आर्टिस्ट जोधपूरचे आहेत. तर सुरुवात केसरिया बालमने होते. बरं, म्हणजे आता केसरिया बालम जेव्हा सुरुवात होते तेव्हा फ्लेमिंग आणि कथ्थकचा तसा संबंध नाही, पण आम्ही ती स्टाईल आणतो. आणि लोक काय करतात, केसरिया बालम ही एव्हरग्रीन आहे. पधारो मारे देश करून तो त्याच्यात घेतो, मी माझ्या सम घेते, थाट घेते, असं करून जे भारतीय ऑडियन्ससाठी किंवा फॉरेन ऑडियन्ससाठी जे योग्य वाटेल, ज्यांना ते समजून येईल आणि त्याची फोड सोपी लोकांना होईल तसं करून ते प्रेझेंटेशन करतो. हां, हो हो, अच्छा. नाही, 12चं सगळं सर्कल चालतं. 12 नाही तर 4. आता 12चं मग त्याच्यामध्ये त्याचे सांगूया किंवा त्याचे वेगळे वेगळे नावं आहेत, जसे आपले ताल, एकताल, जपताल वगैरे आहे, पण 12चं बीट चालतं मोस्ट. आणि मग 4 आणि 8चं आपलं जे असतं ते पण आहे. येस.